नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे सीमाला शिकवले पोहायला. या कथेचे या अगोदर आपण 2 भाग ऐकलेले आहेत. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा 3रा भाग सादर करत आहे. मित्रांनो, कथा तुम्हाला खूप आवडत आहे हे मला पण समजते. आणि हो, तुमचे जेवढे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आपणास मी परत एकदा विनंती करतो, आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया या कथेच्या अगोदरचे भाग आपल्या चॅनलवर जाऊन आपल्याला ऐकायचे आहेत. आणि हो, आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. सर्व काही मोफत आहे. कळली तरच कथेला लाईक करायचे. चला तर मित्रांनो, आता पुढं काय घडलं हे मी तुमच्यासोबत जशास तसं मांडणार आहे. मी सीमाला पोहायला शिकवण्यासाठी विहिरीवर घेऊन गेल्यानंतर काय काय गमती जमती घडल्या, काय काय घटना घडल्या, सर्व काही या अगोदरच्या 2 भागामध्ये मी सविस्तर वर्णन केलेलं आहे. आता पुढं असं घडलं की तिला खूप थंडी वाजू लागली होती. तिला मी उचलून अलीकडच्या शेतातून पलीकडच्या शेताकडे घेऊन आलो, म्हणजे दुसऱ्या खोपीमध्ये तिला घेऊन आलो होतो. सीमाला विहिरीच्या बाहेर काढल्यापासून तिला त्या खोपीमध्ये आणेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. त्याच्यामुळे त्याच गोष्टी तुम्हाला सांगून तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही. तर मित्रांनो, आता ती त्या चादरीमध्ये झोपली होती. तिच्या अंगाच्या कडेने पूर्ण कपडा गुंडाळलेला होता, म्हणजे ती चादर गुंडाळलेली होती. तिने आग्रह करून मलासुद्धा माझ्या अंगावरचे कपडे काढायला सांगितले, कारण माझ्या अंगावरचे पूर्ण कपडे ओले झाले होते. आम्ही दोघे पण भरपूर भिजलो होतो. आता मला सर्दी लागू नये किंवा मी आजारी पडू नये म्हणून याची दक्षता म्हणून तिनं मलासुद्धा माझ्या अंगावरचे कपडे काढायला लावले. आणि ते कपडे मी वरचे कपडे सर्व सुकायला टाकले. तर माझ्या अंगावरची जी अंडरवेअर होती ती तशीच ठेवून तिथं जाऊन बसलो होतो. परंतु तिनं मला तिथून लोटून दिलं आणि ती मला म्हणाली, तुला ऐकायचं नाही का रे? एका शब्दात कसं काय ऐकत नाहीस? जा ना प्लीज, अंगावरचे कपडे काढून टाक आणि चादरीत गुंडाळ. माझं अंग खूप गरम झाले, त्याच्यामुळं तूसुद्धा फक्त थोडा वेळ जर चादरीमध्ये घुसलास ना, तूसुद्धा गरम होशील आणि तुला काही आजार होणार नाही, सर्दी वगैरे तर लागणारच नाही. आता तिच्या शब्दापुढं मला जाता पण येत नव्हतं. काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. मी काही करत नाही हे बघून ती मला म्हणाली, मी मुलगी असून तुझं सर्व काही ऐकले. माझ्या अंगावरचे सर्व कपडे काढून तुला वाळत घालण्यासाठी काढून दिले आणि तू मात्र पुरुष असून काय उपयोग तुझा? एवढा लाज तुला वाटते, एवढी तुला लाज वाटते, काहीच उपयोग नाही तुझं. बघ तू विचार करून आणखीन एकदा. मग मी समजून गेलो ती मला खिजवायचा प्रयत्न करत होती. मी थोडा शांत झालो आणि तिला लगेच म्हणालो, ठीक आहे, तू जसं म्हणतेस ना तसं. म्हणून मी माझ्या अंगावरचे वरचे पूर्ण कपडे काढले आणि बाहेरच्या तारेवर सुकायला टाकले. अंगावरच्या अंडरवेअरवर मी जाऊन तिथं बसलो. परंतु ती पुन्हा आग्रह करू लागली, अंडरवेअर काढून फेक ना, काढून टाक, अगदी थोडा वेळ तरी टाक, म्हणजे तुझं अंग गरम होईल. आता तिच्या आग्रहास्तव मी माझ्या अंगावरची अंडरवेअर पण काढली आणि त्या चादरीत चटकून घुसलो. त्या चादरीमध्ये घुसल्यानंतर आमच्या दोघांमध्ये मी थोडंसं अंतर ठेवलं होतं. तिच्या माझ्या दोघांच्यामध्ये अंतर होतं. जी चादर तिनं पांघरली होती तीच चादर मी सुद्धा पांघरली. आम्ही दोघेजण एकाच चादरीत होतो. आता आमच्या दोघांमध्ये जरी थोडंसं अंतर असलं तरी ती हळूहळू माझ्याकडं पुढं सरू लागली होती. मलासुद्धा आता थोडंसं वेगळं वाटू लागलं. मग ती मला खुलवायचा प्रयत्न करू लागली. ती माझ्यासोबत जसं बोलत होती तसं मी सुद्धा तिला बोलू लागलो. काही बोलत असतानाच ती थोडे शब्द अधूनमधून डबल मिनिंग पण वापरू लागली. किती भित्र आहेस, भित्री भागूबाई, असे एक ना अनेक टॉन्ट ती मला मारू लागली. मी थोडासा शांत झालो आणि हळूवारपणे तिच्याकडे सरकलो. तिने हळूवारपणे तिचा हात माझ्या अंगावर टाकला आणि मला म्हणाली, वाव, किती थंड झाला आहेस रे, बघ माझं अंग कसं गरम मस्त लागते. तसं मी म्हणालो, हो तुझं अंग खरंच गरम लागते. असं म्हणून मी माझा हात तिच्या गालावर ठेवला. ती मला म्हणाली, अरे तुझा हात किती थंड आहे, मुंग्या येतात माझ्या पूर्ण अंगामध्ये. मी म्हणालो, हो काय करणार आता, तुला वाचवायच्या नादामध्ये विहिरीमध्ये इतका एकदम बुडाला गेलो होतो आणि तुला थोडंसं बोलायचं होतं गं. मी बोलताना थोडंसं चाचरत होतो. ती मला म्हणाली, हो बोल ना, काय बोलायचं आहे. मी म्हणालो, तू पाईपाला धरून का बसली होतीस. तसं ती शांत झाली. ती निरुत्तर झाल्याचं बघून मला तिला काही बोलावं की नाही काही सुचत नव्हतं. पण तरीसुद्धा माझ्या मनाचे प्रश्न, त्या सर्व प्रश्नांची उकल मी करणारच होतो. मी पुन्हा परत तोच विषय छेडला, परंतु ती नंतर आणखीन गप्प बसली. मग मात्र मी समजून चुकलो. एकतर तिला काहीतरी झालं आहे किंवा ती जाणीवपूर्वक माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित नाही. मी शांत बसलो आणि तो विषय मी टाळला. आता ती उत्तर देत नाही म्हणल्यानंतर मी तिला त्या उत्तराबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल जबरदस्ती करण्यात काही मतलबच नव्हता. मी शांत झाल्याचं बघून ती थोडीशी आणखीन खुलली. परत तिने तिचा हात माझ्या अंगावर टाकला.
मग मी सुद्धा तिच्या बाजूला सरकलो. आम्ही दोघेजण एकाच चादरीमध्ये होतो. ती हळूहळू माझ्याकडे सरकत होती आणि मी सुद्धा हळूहळू. परंतु आमच्या दोघांची एकमेकाकडे सरकायची गती खूपच कमी होती. एखादा कासवसुद्धा थोडासा जास्त गतीनं पुढं सरकत असेल, तेवढ्या हळूहळू आम्ही दोघे एकमेकाकडं जाऊ लागलो होतो. आमच्या दोघांमधलं अंतर जरी कमी असलं तरीसुद्धा आमच्या दोघांची जी स्पीड होती ती खूपच कमी होती आणि त्या स्पीडमुळं आम्ही दोघं आमच्या दोघांच्या मधलं अंतर कापू शकत नव्हतो. अगदी काही वेळानंतर तिचा पाय माझ्या अंगाला लागला. तसं मी तिला म्हणालो, खरंच तुझं अंग किती गरम झाले हो ना. तशी ती म्हणाली, मी मगापासून तुला म्हणते जवळ ये म्हणून, परंतु तू मात्र काही येतच नाहीस. काय करावं तुला, खूप हट्टी आहेस आणि खूप जिद्दी आहेस. मी गप्पच बसलो, तिला काहीच बोललो नाही. हळुवारपणे मी माझा हात तिच्या अंगावर टाकला. तशी ती थोडीशी भेदरली, परंतु त्या खोलीमध्ये आमच्या दोघांशिवाय तिसरं कुणीच नव्हतं. त्याच्यामुळं ती थोडीशी खुल्ली होती. एकदम मनमोकळेपणानं ती माझ्यासोबत बोलू लागली. हळूहळू आता तिची भीती नाहीशी होऊ लागली होती. अगोदर तर कोणती पण मुलगी कुठल्या मुलासोबत जर जायचं म्हणलं तर थोडीशी घाबरते, थोडी कचरते, तिला मनमोकळेपणा राहत नाही. आता हिचं पण असंच झालं होतं. सीमाला कम्फर्टेबल काही वाटत नव्हतं, त्याच्यामुळं ती अगोदर खुलत नव्हती. परंतु जसं जसं आमच्या दोघांमधला वेळ वाढू लागला आणि अंतर कमी होऊ लागलं तसं तसं ती माझ्यासोबत कम्फर्टेबल होऊ लागली. तिला आता माझ्यासोबत बोलायला, अंगावर हात टाकायला काहीच वाटत नव्हतं. हळूहळू ती माझ्या एकदम जवळजवळ येऊ लागली. शेवटी पुढाकार तिनेच घेतला. तिनं तिचा हात माझ्या छातीवर टाकला आणि माझ्या छातीवर जे केस होते त्या केसासोबत ती खेळू लागली. आता मला पण एकदम मस्त वाटू लागलं. मी पण तिच्या हातावर हात ठेवून तिच्या हाताची मजा घेऊ लागलो. माझी डेअरिंग आणखीनसुद्धा होत नव्हती तिच्या अंगावर हात टाकावा, कारण ती काहीतरी ओरडेल, बोंबलेल असे मला वाटत होते. त्याच्यामुळं मी थोडं सबरीनं घ्यायचं ठरवलं आणि तीसुद्धा एकदम खुश होती. मग हळुवारपणे तिनं तिचा हात माझ्या पोटापर्यंत घेऊन आली. माझ्या पोटावरील जे केस होते त्याच्यासोबत ती आता खेळू लागली. आता माझी थोडी डेअरिंग झाली होती. थोडंसं मला धीर आला. मी एकदम धीर एकवटून हळुवारपणे माझा हात तिच्या पोटावर ठेवला, कारण थेट वर पण ठेवू शकत नव्हतो आणि थेट खाली पण ठेवू शकत नव्हतो, कारण तिला काय वाटेल, तिच्याकडून रिस्पॉन्स असेल की नाही मला काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी माझा हात तिच्या पोटावर ठेवला. जसं मी माझा हात तिच्या पोटावर ठेवला तसं ती थोडीशी लाजली. इश्श राजेश, काय करतोयस, प्लीज काढ ना हात, असं ती म्हणाली. परंतु ती लटकच बोलत आहे हे पण माझ्या लक्षात आलं, कारण फक्त हात काढ असं म्हणत होती. बाकी विरोध प्रतिरोध काहीच नव्हता. एकदम शांत. आणि ती मला थोडंसं आता जवळ ओढू लागली होती. मग हळूहळू मी पण तिच्या जवळजवळ जाऊ लागलो. मी हळूच हात तसाच ठेवला आणि तिच्या बेंबीवरील गोल गोल पृष्ठभागास खेळू लागलो. तिथून हळूवारपणे मी हात खाली खाली घेऊ लागलो. मित्रांनो, त्या मस्त चादरीमध्ये आम्ही दोघेजण पण एकमेकाच्या अंगावरून हात फिरवत होतो. आम्हा दोघाला पण आता मस्त मस्ती आली होती. एकदम गरमीमध्ये आम्ही दोघेजण एकमेकाचा उपभोग घेऊ लागलो होतो. एकमेकाच्या शरीरावरून हात फिरवायला आता जी मजा येत होती ना, तशी मजा आत्तापर्यंत मला कधी आलीच नव्हती. मित्रांनो, आता आमच्या दोघांना पण एकदम मस्त मजा येऊ लागली होती. असाच थोडा वेळ गेला आणि परत मी आणखीन थोडासा जरा जास्त तिच्याजवळ सरकलो. तशी ती एकदम मला बिलगली, एकदम मला चिटकली. तिचं गरम शरीर माझ्या थंड असलेल्या शरीराला चिटकलं. आमच्या दोघांची शरीर एकमेकाला चिटकली होती आणि आता एक मस्त फिलिंग माझ्या मनात येऊ लागली होती. मी हळूवारपणे माझा पाय उचलला आणि तिच्या अंगावर टाकला, परंतु तिनं माझा पाय बाजूला केला आणि मला म्हणाली, राजेश प्लीज जरा शांत बसशील का. तसं मी म्हणालो, अगं काय झाले, मला खूप थंडी वाजते. मग ती मला म्हणाली, अरे मला पण थंडी वाजते. मग काय झालं, थंडी वाजत असली म्हणून काय एवढं चिटकतोस का. मी म्हणालो, काय झालं, तुला आवडत नाही का. ती मला म्हणाली, आवडायचं वगैरे काही नाही, परंतु थोडं लिमिटमध्येच राहा. मी म्हणालो, का गं काय झालं, तुला राग आला का. तशी ती मला म्हणाली, नाही परंतु तू खूप खोलवर जात आहेस. मी म्हणालो, असं खोलवर वगैरे काहीच नाही, मी जे काही करायचं ना ते वरूनच करतो. मग ती मला म्हणाली, नको बाबा, मला भीती वाटते. तुला जे काही करायचं ना ते फक्त वरच कर, कमरेच्या खाली जायचंच नाही. मग मी म्हणालो, काय यार, खरी मजा तर कमरेच्या खालीच असते. परंतु ती मला म्हणाली, नाही मी आत्तापर्यंत असं कधी केलंच नाही, त्याच्यामुळं मला भीती वाटते, नकोस. मग मी तिला म्हणालो, तुला कसं काय माहीत कमरेच्या खाली मजा असते का नाही ते. मग ती मला म्हणाली, मी माझ्या दिदीचं बघितलं आहे. मी तिला लगेच विचारलं, काय बघितली सांग ना. ती मला म्हणाली, नंतर सांगते कधीतरी, आताच नको. असं म्हणून ती एकदम जाम लाजली. ती लाजल्यानंतर मी एकदम बेचैन झालो. तिला आणखीन घट्ट मिठी मारली. तिच्या एकदम मी जवळ गेलो आणि तिच्या जवळ जाऊन तिला मी माझ्या मिठीमध्ये ओढलं. जशी ती माझ्या मिठीमध्ये आली तशी ती कसमस करू लागली.
माझ्यापासून सुटायचा प्रयत्न करू लागली. पण सर्व तिचे जी काही हालचाली होत्या त्या सर्व काही हालचाली लटक्या होत्या. सर्व काही खोटं खोटं. ती हळूच मला म्हणाली, सर्व काही वरवरूनच करायचं आहे, खाली अजिबात जाऊ नकोस. मी म्हणालो ठीक आहे, परंतु अगं तू जर माझ्या जवळ आलीस ना तर मला जरा जास्त मजा येईल. तू मात्र मला खूप अंतर ठेवत आहेस. दोघांच्यामध्ये खूप गॅप आहे. आपल्या दोघांमध्ये जेवढा गॅप असेल ना तेवढा आपल्या दोघांना पण त्रास होईल. त्याच्यामुळं तू जरा जवळ ये. तू जर जवळ आलीस ना तर मला पण थंडी कमी होईल आणि तुझी पण थंडी कमी होईल. ती मला म्हणाली ठीक आहे, परंतु आपल्या दोघांच्यामध्ये खाली एक उशी घाल. मी म्हणालो काय यार, हे मला काही पटत नाही बघ. मी म्हणलं ना खाली जे काही करायचं आहे ते वरवरच. मग ती मला म्हणाली ठीक आहे, तू जर वरून करणार असशील तर मग मी येते तुझ्याजवळ. मग ती माझ्याजवळ आली. आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. आम्ही दोघे एकमेकांना मस्त बिलगलो होतो. आमच्या दोघांचे शरीर आता एकरूप होऊ लागली होती. मला जी मजा येत होती तशी मजा या अगोदर मी कधी घेतलीच नव्हती. मी तिला हळूच म्हणालो, खरं सांग, याच्या अगोदर तू कधी केली नाहीस का? ती मला म्हणाली काय यार, अरे जरा तरी विश्वास ठेव, मी नाही म्हणून सांगितले ना. मग ती हळूच मला म्हणाली, याच्या अगोदर तू कधी केला आहेस का? तसं मी म्हणालो, अगोदर तर कधीच नाही, परंतु आज मात्र सोडणार नाही. मग ती मला म्हणाली, नको यार, जे काही करायचं आहे ते सर्व काही वरूनच. मग मी म्हणालो ठीक आहे, तू म्हणतेस ना वरून तर वरून, जाऊ दे चल. तुझ्या इच्छेच्या विरुद्ध मी जाणार नाही. मी ठीक आहे असं म्हणल्यानंतर तिला थोडा आनंद झाला. मग ती माझ्या एकदम जवळ होती. तिचं तोंड माझ्या तोंडाजवळ होतं. तिचे गरम श्वास माझ्या आता तोंडावर पडू लागले होते. मला तिच्या छातीची जी धडधड होती ती स्पष्टपणे जाणवू लागली होती. मग मी तिला म्हणालो, तुझी छाती एवढी का धडधड करते? तसं ती मला म्हणाली, मला खूप भीती वाटते. मग मी तिला लगेच विचारलं, अगं कशाला भ्यायचं आहे, कुणाला घाबरतेस तू? ती मला म्हणाली, राजेश, कुणाला असं विशिष्ट काही नाही, परंतु मला कसं होतं आहे मला काही समजत नाही. मला जाम भीती वाटते, मला खूप टेन्शन आलं आहे, काही होणार तर नाही ना? मी तिला म्हणालो, अगं काहीच होणार नाही, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. मग ती हळूच मला म्हणाली, आणि हो, आणखीन एक गोष्ट आहे. मी म्हणालो काय? तू प्रॉमिस कर, ही गोष्ट तू कधीच कुणाला सांगू नकोस. मी म्हणालो ठीक आहे, नाही सांगणार. मग ती परत मला म्हणाली, आपण दोघांनी कपडे काढले आहेत आणि अचानक जर आता शेताकडे कोणी आलं तर काय होईल? मी म्हणालो काय यार, तू कशाला कसला पण विचार करतेस? आता कोणी येणार नाही म्हणजे येणार नाही. जोपर्यंत मी शेतातून घरी परत जाणार नाही तोपर्यंत इकडं कोणीच फिरकणारसुद्धा नाही. मग ती मला म्हणाली, खरंच म्हणतोयस ना, खरंच कोणी येणार नाही ना? मी म्हणालो, अगं बाई, तू विश्वास ठेव, कुणीच येणार नाही, मला माहीत आहे, म्हणून तर मी तुला कपडे काढून झोपायला सांगितलं. ती म्हणाली ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवते आणि जे काय आहे ना ते ठीक आहे. मग तिचं तोंड माझ्या तोंडाजवळ होतं. मी चट करून त्याचा फायदा घेतला. तशी ती मला म्हणाली, काय यार राजेश? तसं लगेच मी म्हणालो, तूच म्हणलीस ना जे काही करायचं आहे ते वरवरून. आता मी खाली तर काही गेलोच नाही, मग वर पण स्पर्श करायचं नाही आणि खाली पण नाही. ही कुठला न्याय आहे बाबा? आपल्याला हे काही पटत नाही बघ. मग ती लगेच मला म्हणाली, ठीक आहे, तुझा हक्क आहे, तू करू शकतोस. मग तसंच आम्ही दोघे एकमेकांना मिठी मारून कितीतरी वेळ पडलो होतो. मग मी हळूवारपणे माझा हात खाली घातला आणि खाली थोडं चापचू लागलो. त्याचे जे लिंबू होते ते लिंबू वरच्या बाजूनं माझ्या हाताला येत होते. वरच्या बाजूनं मी जसा खाली हात घातला तसं ती मला म्हणाली, नो चिटिंग, तू चिटिंग करतोयस यार, मी सांगितले ना खाली जायचं नाही अजिबात म्हणून. मी म्हणालो काय यार, मला थोडं तरी स्पर्श तरी करू दे. परंतु तिने तिच्या मांड्या घट्ट एकदम चिटकावल्या आणि मला म्हणाली, नाही म्हणजे नाही, तुला जे काही करायचं आहे ते वरच करावं लागेल, कमरेच्या खाली अजिबात एंट्री नाही. मी ठीक आहे असं म्हणून आता गप्प बसण्याशिवाय माझ्याकडं कसलाच पर्याय नव्हता. मित्रांनो, मला काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं. आता ह्याच्यापुढं काय घडलं आणि काय नाही हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, त्याच्यामुळं कथेला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज करा ना सबस्क्राईब करणं मोफत आहे यार. कथेला लाईक करायला पण काही पैसे लागत नाहीत. फक्त माझं मनोधैर्य वाढतं, मला थोडा आनंद होतो. आपल्या कथेला एवढे लाईक आलेत, त्याच्यामुळं मी खूप मोठ्या जोशमध्ये दुसरी कथा लगेचच बनवायला तयार होतो. बाय बाय, भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये.